जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 व 2025-26 अंतर्गत निधी वाटप आणि प्रशासकीय मान्यता प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांनी केला असून याबाबत राज्याच्या नियोजन विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे। या तक्रारीमुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासकीय मान्यतेतील घोडेबाजार असा सवाल उपस्थित होत आहे। तक्रारीनुसार जिल्हा नियोजन समिती धाराशिव अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादापेक्षा अधिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे। शासन नियमांचे उल्लंघन करून उपलब्ध निधीच्या पुढे जाऊन मंजुरी देण्यात आल्याने आर्थिक शिस्तभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे मध्यवर्ती रोपमळे या घटकासाठी सामाजिक वनीकरण विभागाला केवळ 100 लाख रुपयांची तरतूद असताना तब्बल 634.55 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। याशिवाय 636.67 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद झाले आहे। या प्रकारामुळे निधी मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। पर्यटन विकासासाठी निधी वाटप करतानाही नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। जिल्हा नियोजन समितीची पूर्व मान्यता न घेता एका विशिष्ट स्थळासाठी निधी मंजूर करून वितरित करण्यात आल्याने इतर महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच शासन निर्णयानुसार सर्व प्रस्तावित कामांवर जिल्हा नियोजन समितीसमोर चर्चा होणे आवश्यक असतानाही दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी झालेल्या बैठकीत संबंधित कामाची यादी सादर करण्यात आली नसल्याचा आरोप आहे। लोकप्रतिनिधींनी सूचना देऊनही चर्चा टाळण्यात असल्याचे तक्रारी नमूद करण्यात आले आहे। याशिवाय पूर्व नियोजनासाठी आवश्यक असलेली समितीची मान्यता न घेता निधी वळवून कामांना प्रशासकीय मान्यता देऊन वितरण केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राज्याच्या नियोजन विभागाने जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती धाराशिव यांना सविस्तर चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे या प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे तसेच संबंधितांवर कारवाई होणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। तर महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव।